संतोष जगदाळे आणि त्याचबरोबर कौस्तुभ गणबोटे यांचा या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला होता आणि या दोघांची अंत्ययात्रा आता निघालेली आहे। संतोष जगदाळे आणि त्याचबरोबर कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। अतिशय शोकाकुल असे हे वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये आता या दोघांची अंत्ययात्रा निघालेली आहे। संतोष जगदाळे यांची अंत्ययात्रा सुरुवातीला निघालेली होती आणि आता गणबोटे यांची ही अंत्ययात्रा निघते। कौस्तुभ गणबोटे यांच्या घराजवळची ही दृश्य आपण पाहतोय। कौस्तुभ गणबोटे हे व्यावसायिक होते, फरसाणचा त्यांचा व्यवसाय होता। सहली निमित्तानं ते पहलगाममध्ये गेलेले होते आणि त्याच वेळेला हॉटेल समोर असताना गोळीबार झाला हे त्यांच्या कानावर आला आणि त्यावेळेला एकच गोंधळ उडाला, पळापळ सुरू होती आणि त्यावेळी दहशतवाद्यांनी दुरूनच या सर्वांवर गोळ्या झाडल्या होत्या आणि यामध्ये कौस्तुभ गणबोटे हे जखमी झाले होते। त्यांच्या कमरेखाली एक गोळी लागली होती, एक गोळी त्यांच्या खांद्याला चाटून गेली होती। मात्र अति रक्तस्रावामुळे कौस्तुभ गणबोटे यांचा मृत्यू झाला। गोळ्या लागल्यानंतर अर्ध्या तास त्यांना उपचार मिळाले नाहीत आणि अति रक्तस्रावामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला। सध्या त्यांच्या घराबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय। त्यांचं पार्थिव घराबाहेर काढण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात आता कौस्तुभ गणबोटे यांची अंत्ययात्रा सुरू होणार आहे। तर ही दोन दृश्य आपण पाहतोय। कौस्तुभ गणबोटे यांची अंत्ययात्रा आता निघत आहे, तर दुसरीकडे आपण पाहतोय संतोष जगदाळे यांची ही अंत्ययात्रा निघालेली होती। संतोष जगदाळे त्याचबरोबर कौस्तुभ गणबोटे यांच्या दोन्ही अंत्ययात्रा आपण झी 24 तासवर पाहतोय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे। निलेश, कौस्तुभ गणबोटे यांची ही अंत्ययात्रा आता निघालेली आहे। अत्यंत दुःखद वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच, खरंच आता जो टायमिंग दिला होता त्या टायमिंगनुसार आता कौस्तुभ गणबोटे आहेत यांची अंत्ययात्रा जी आहे ती आता या ठिकाणी सुरुवात होत आहे। या अंत्यविधीमध्ये शरद पवारांनी आत्ताच काही वेळापूर्वी त्यांच्या कुटुंबियांना भेट घेतली होती आणि खरंच आता गणबोटे यांचा मुलगा जो आहे कुणाल गणबोटे हा अग्नी देणार आहे आणि अंत्यविधीचे संपूर्ण जे कार्य आहे तो त्यांचा मुलगा जो आहे तो करणार आहे। वैकुंठ स्मशानभूमीच्या दिशेने गणबोटे यांचं जे पार्थिव आहे ते आता नेण्यात येत आहे आणि त्यांच्या अंत्यविधीची ही जी यात्रा आहे ती आता या ठिकाणी सुरू झाली असं म्हणता येईल। सकाळपासून त्यांचं या ठिकाणी पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं आणि आता अंत्यविधीसाठी त्यांना आता वैकुंठ भूमीच्या दिशेने घेऊन जात आहेत। या ठिकाणी आता भारत माता की जयच्या घोषणा ज्या आहेत ते कोंडवा परिसरातील नागरिक जे आहेत ते देताना आपल्याला पाहायला मिळतात आहे। अत्यंत भावपूर्ण शब्दांची देत या ठिकाणी जी अंत्ययात्रा आहे ती आता या ठिकाणी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आज सकाळपासूनच या परिसरामध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे वातावरण जे आहे हे भावपूर्ण आपल्याला पाहायला मिळालं। अनेक गावकरी जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते आणि आता गणबोटे जे आहेत त्यांची जी आता अंत्ययात्रा आहे ती आता या ठिकाणी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळतात। पुढील 15 मिनिटात ते पुण्यातील स्मशानभूमी आहे तिथं त्यांचं पार्थिव जे आहे ते आणण्यात येईल आणि एकाच वेळी संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिवाचं जे आहे ते अंत्यविधी आहे ती एकाच वेळी तिथं होणार असल्याची जी माहिती आहे ती प्रशासनाने दिलेली आहे। आणि या ठिकाणी आपण जे दृश्य पाहतोय गणबोटे यांचं जे पार्थिव आहे ते आता ॲम्ब्युलन्समध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि आता वैकुंठ भूमीच्या दिशेने जे आहे ते आता रवाना होत आहे। त्यांचा जो मुलगा आहे कुणाल तो या कार्यामध्ये सहभागी झालेला आहे आणि संपूर्ण अंत्यविधी जी आहे ती त्याच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे। संपूर्ण कुटुंब जे आहे ते गणबोटे यांच्या सोबत ॲम्ब्युलन्समध्ये बसून वैकुंठ भूमीच्या दिशेने निघालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि पार्थिव जे आहे ते आता ॲम्ब्युलन्समध्ये ठेवलेलं आपल्याला या दृश्यांमधून पाहायला मिळतं। प्राची, अगदी शोकाकुल असं हे वातावरण आहे आणि आपण हे दृश्य पाहतोय। निलेश, एकाच वेळेला शोकाकुल वातावरण आहे आणि दुसरीकडे आपण पुणेकरांच्या संताप्त प्रतिक्रिया सुद्धा पाहिलेल्या आहेत। पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या जात आहेत, पाकिस्तान को जलाओ अशा सुद्धा घोषणा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर कौस्तुभ गणबोटे जे आहेत त्यांचे जे जवळचे मित्र आहेत त्यांनी काही वेळापूर्वी या ठिकाणी असे बोलताना प्रतिक्रिया दिली की आता बदला घ्यायची वेळ आलेली आहे। या घटनेचा बदला हा घेतलाच पाहिजे। केंद्र सरकार किंवा असो किंवा नरेंद्र मोदी असो यांनी या
हल्ल्याची दखल घेत बदला घ्यायची जी मागणी आहे ती या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. एवढंच नाही तर पाकिस्तानच्या विरोधात सुद्धा या ठिकाणी घोषणाबाजी जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते. एकूण जर बघितलं तर संपूर्ण देशभरासह पुण्यामध्ये आपल्याला या हल्ल्याचा जो निषेध आहे तो पाहायला मिळतोय आणि सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या भावना आहेत की या भ्याड हल्ल्याचा जो निषेध करत जशाच तसं उत्तर दिलं पाहिजे अशा जी मागणी आहे ती आता सर्वसामान्य जे भारतीय आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळते. तर आपण हे दृश्य पाहतोय, कौस्तुभ गणबोटे यांची अंत्ययात्रा निघालेली आहे आणि संपूर्ण कुटुंब दुःखात बुडून गेलेलं आहे. त्यांच्या कुटुंबियातल्या स्त्रिया आपण पाहतोय आणि या महिलांना अश्रू अनावर झालेले आहेत. आपल्या घरातला एक कर्ता पुरुष त्यांनी गमावलेला आहे. कौस्तुभ गणबोटे हे व्यावसायिक होते आणि सुट्टीसाठी ते काश्मीरला गेलेले होते आणि त्याच वेळेला दहशतवादी हल्ला झाला आणि त्यामध्ये त्यांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. कौस्तुभ गणबोटे यांची अंत्ययात्रा निघालेली आहे. आपण हे दृश्य थेट झी24 तासवर पाहतोय. त्याचबरोबर संतोष जगदाळे यांचीही अंत्ययात्रा निघालेली आहे. या दोन्ही कुटुंबियांना धीर देण्यासाठी शरद पवार यांनी या दोन्ही कुटुंबियांची भेट घेतलेली होती. त्यांच्या कुटुंबाकडून नेमकं त्या दिवशी काय घडलेलं होतं, कशा पद्धतीने हा दहशतवादी हल्ला झाला होता, त्याला दहशतवाद्यांनी कशा पद्धतीने या पर्यटकांवर हल्ला केला, या सगळ्या गोष्टींची माहिती शरद पवार यांनी त्यांच्याकडून घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर त्या कुटुंबांना त्यांचं सांत्वनसुद्धा त्यांनी केलेलं होतं. त्याचबरोबर संतोष जगदाळे यांच्या घरी सांत्वनासाठी भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णीसुद्धा पोहोचलेल्या होत्या. संतोष जगदाळे यांच्या अंत्ययात्रेमध्ये सुद्धा मेधा कुलकर्णी सहभागी झालेल्या होत्या आणि यावेळी त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे आणि आपण पाकिस्तानला धडा शिकवू असा निर्धारसुद्धा त्यांनी व्यक्त केलेला आहे. आपण हे दृश्य पाहतोय, कौस्तुभ गणबोटे यांची अंत्ययात्रा. त्यांचं पार्थिव आता रुग्णवाहिकेमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. मोठ्या संख्येनं इथे पुणेकर, त्यांचा मित्रपरिवार आणि नातेवाईक पाहायला मिळत आहेत. अतिशय भ्याड असा हा हल्ला होता आणि या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय. आपल्या डोळ्यांदेखत आपल्या व्यक्तीला, आपल्या प्रिय व्यक्तीला, कुटुंबातल्या व्यक्तीला संपवण्यात आलेला आहे आणि हा मोठा आघात या कुटुंबावर झालेला आहे आणि त्यामुळे पुढच्या अनेक काळापर्यंत हा संपूर्ण दहशतवादी हल्ला प्रत्येक भारतीयांना लक्षात राहील आणि त्यामुळेच भारतीयांनी एकीकडे संवेदना व्यक्त केलेली आहे, शोक व्यक्त केलेला आहे, तर दुसरीकडे भारतीयांनी पाकिस्तान विरोधात आपली आक्रमक भूमिकासुद्धा व्यक्त केलेली आहे. लवकरात लवकर पाकिस्तानला धडा शिकवा अशी मागणी प्रत्येक भारतीय करत आहे. दरम्यान या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी बंदसुद्धा पाळला जातोय. अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत, निदर्शनं केली जात आहेत, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणासुद्धा दिल्या जात आहेत. ही दोन दृश्य आपण पाहतोय. पहिलं दृश्य कौस्तुभ गणबोटे यांची अंत्ययात्रा, दुसरं दृश्य आहे संतोष जगदाळे यांची अंत्ययात्रा. या दोन्ही कुटुंबियांची भेट घेत शरद पवार यांनी या कुटुंबियांना धीर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांना अखेरचा निरोप दिला जातोय. शोकाकुल वातावरणामध्ये या दोघांनाही निरोप दिला जातोय. कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या अंत्ययात्रा निघालेल्या आहेत. संपूर्ण कुटुंब दुःखात बुडून गेलेलं आहे. पुणेकरांना दुःख अनावर झालेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी आपला संताप, आपली आक्रमक भूमिकासुद्धा व्यक्त केलेली आहे. दरम्यान शरद पवार यांनी संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली होती. तेव्हा त्यांच्या कुटुंबियांनी आपला आक्रोश शरद पवार यांच्यासमोर व्यक्त केलेला होता. जात विचारली, त्याचबरोबर धर्म विचारला आणि त्या दहशतवाद्यांनी आमच्यावर गोळ्या झाडल्या असा प्रसंग संपूर्णपणे त्यांनी शरद पवारांसमोर कथन केलेला आहे. यावेळी त्यांना अश्रू अनावर झालेले होते आणि त्याचवेळी त्यांनी आपला संतापसुद्धा व्यक्त केलेला होता. कालसुद्धा डोंबिवलीमध्ये ज्या तिघांचा मृत्यू झालेला होता त्या तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आलेले होते. त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा त्या तिघांचंही अंत्यदर्शन घेतलेलं होतं. त्यावेळी सुद्धा प्रक्षोभक जनभावना पाहायला मिळालेल्या होत्या. त्यांनी सुद्धा आम्ही हिंदू म्हणून जन्मलो, हा आमचा अपराध आहे का,
त्यामुळे लवकरात लवकर पाकिस्तानला धडा शिकवा अशी मागणी डोंबिवलीमधल्या त्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा केलेली होती आणि आज पुण्यामध्ये सुद्धा तशीच प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळते. कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांची अंत्ययात्रा झी 24 तासवर आपण पाहतोय. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर. चैत्राली, दोन्ही अंत्ययात्रा निघालेल्या आहेत, काय अपडेट्स आहेत? निश्चितच आपण पाहतोय संतोष जगदाळे यांचं पार्थिव जे आहे ते आता पुण्यातल्या या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये दाखल झालेलं आहे. अनेक मोठी गर्दी जी आहे ती त्यांच्या नातेवाईकांची आणि त्यांच्या नातेवाईकांची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मित्रपरिवार देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेला आहे. अवघ्या काही वेळातच संतोष जगदाळे यांच्या पार्थिवावरती अंतिम संस्कार पार पडणार आहेत. पहलगाम या ठिकाणी त्यांच्यावरती अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर आज सकाळी त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी कर्वेनगर या ठिकाणी आणण्यात आलं होतं आणि आता मात्र त्यांची अंत्ययात्रा जी आहे ती वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि काही वेळातच संतोष जगदाळे यांच्या पार्थिवावरती अंतिम संस्कार पार पडणार आहे. अगदी चैत्राली, संतोष जगदाळे यांच्या घरी शरद पवार सुद्धा गेलेले होते, मेधा कुलकर्णी सुद्धा तिथे उपस्थित होते आणि त्यांनी कुटुंबांना धीर देण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. काय नेमकं आपलं म्हणणं त्यांनी या कुटुंबियांनी शरद पवार आणि मेधा कुलकर्णी यांच्यासमोर मांडलंय? निश्चितच शरद पवार आणि मेधा कुलकर्णी यांनी जे आहे त्या दोघांनी देखील जगदाळे कुटुंबियाची सांत्वनपर भेट जी आहे ती त्यांच्या निवासस्थानी घेतली होती आणि त्यावेळी जगदाळे कुटुंबीय म्हणजे त्यांची पत्नी आणि मुलगी जी आहे ती शरद पवार आणि मेधा कुलकर्णी जे आहेत त्या त्यांना भेटले आणि त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जो घडलेला प्रकार आहे त्या ठिकाणी काय नेमकं घडलं होतं याची सविस्तर माहिती जी आहे ती त्यांनी दिली. संतोष जगदाळे यांच्या पत्नी खरं तर आक्रोश करताना त्यावेळी बोलत होत्या की मला देखील मारून टाका अशी विनवणी त्या अतिरेक्यांना करत होत्या. मात्र त्यांनी मोदींना जाऊन सांगा असं एकच बोलत होते. असं देखील त्यांनी यावेळी शरद पवारांना सांगितलेलं आहे. संपूर्ण जी घटना काश्मीरमध्ये घडली होती त्याची संपूर्ण माहिती जी आहे ती संतोष जगदाळे यांच्या पत्नींनी जी आहे ती शरद पवार यांना दिलेली आहे. अगदी, तर आपण हे दृश्य पाहतोय. थोड्याच वेळात आता या दोन्ही पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दोन्ही अंत्ययात्रा निघालेल्या आहे. अतिशय शोककळा पुण्यावर आपल्याला पाहायला मिळते. या दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. दोन्ही कुटुंबावर आघात झालेला आहे. त्यांचे नातेवाईक, त्यांचे कुटुंबीय आणि त्याचबरोबर त्यांचे मित्रपरिवार या अंत्ययात्रेमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहेत. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या अंत्ययात्रा निघालेल्या आहेत आणि ही थेट दृश्य झी 24 तासवर आपण पाहतोय. संतोष जगदाळे यांच्या कन्या आपण पाहतोय. प्रचंड असा आघात त्यांच्या मनावर झालेला आहे आणि त्यामुळे आता यातून सावरण्यासाठी अनेक महिने लोटतील, कारण आपल्या डोळ्यात देखत आपल्या वडिलांना त्यांनी गमावलेलं आहे. शोकाकुल वातावरणामध्ये जगदाळेंना निरोप दिला जातोय. त्यांची अंत्ययात्रा ही वैकुंठ स्मशानभूमीमध्ये पोहोचलेली आहे. तर दुसरीकडे कौस्तुभ गणबोटे यांची अंत्ययात्रा सुद्धा निघालेली आहे. दहशतवादी हल्ल्याचा राज्यभरातून निषेध व्यक्त केला जातोय. अनेक ठिकाणी निदर्शनं करण्यात आली आहेत, आंदोलनं करण्यात आलेली आहेत आणि पाकिस्तान विरोधात सर्व नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. पाकिस्तानला धडा शिकवा अशी मागणी सरकारकडे नागरिक करत आहेत. पहलगाममध्ये बैसरण या पठारावर निसर्गाचा आनंद लुटत असताना, सहलीचा आनंद लुटत असताना अचानकपणे दहशतवाद्यांनी क्रूर पद्धतीनं पर्यटकांवर गोळीबार केलेला होता. हा अंधाधुंद गोळीबार होता. बैसरण हे पठार असल्यामुळे मोकळं मैदान होतं आणि त्यामुळे लपण्यासाठी या पर्यटकांना जागा मिळाली नाही आणि त्यावेळेला जो गोळीबार झाला त्यामध्ये 27 जणांचा मृत्यू झालेला होता.
आणि त्यातल्या पुण्यामधल्या कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचाही मृत्यू झालेला होता आणि त्यांच्यावर आता अंत्यसंस्कार केले जात आहेत. कौस्तुभ गणबोटे यांची अंत्ययात्रा निघालेली आहे, तर संतोष जगदाळे यांचं पार्थिव हे वैकुंठ स्मशानभूमीमध्ये पोहोचलेलं आहे. ही दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय. थोड्याच वेळात या दोन्ही पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आपण ही दृश्य पाहतोय. जगदाळे यांच्या कन्या अंत्ययात्रेमधली ही दृश्य आहेत. प्रत्येक पुणेकर हा दुःखी आहे, पण त्याचबरोबर त्यांनी आपला संताप सुद्धा व्यक्त केलेला आहे. पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा सुद्धा पुणेकरांनी दिलेल्या होत्या. मेधा कुलकर्णी यांनी संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली होती आणि त्या अंत्ययात्रेमध्ये सुद्धा सहभागी झालेल्या होत्या. केंद्र सरकार पाकिस्तानला धडा शिकवेल आणि आता आम्ही हे सगळं सहन करणार नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रिया सुद्धा मेधा कुलकर्णी यांनी दिलेली होती. पुण्यामधलं हे शोकाकुल वातावरण. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या अंत्ययात्रा निघालेल्या आहेत. संतोष जगदाळे यांची अंत्ययात्रा आता स्मशानभूमीमध्ये पोहोचलेली आहे. दरम्यान एकीकडे आपण पाहतोय पुण्यामधली ही दृश्य, पुण्यामध्ये शोकाकुल वातावरण आहे, तर दुसरीकडे केंद्र सरकारनं सुद्धा या विरोधात आता पावलं उचललेली आहेत. पाकिस्तान विरोधी भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राईक केंद्र सरकारनं करायला सुरुवात केलेली आहे. आज सर्वपक्षीय बैठक सुद्धा बोलावण्यात आलेली आहे. या बैठकीला सर्व पक्षांचे नेते उपस्थित राहतील. तर आपण ह्या दोन अंत्ययात्रा बघतोय. संतोष जगदाळे आणि गणबोटे यांची ही अंत्ययात्रा निघालेली आहे. काही वेळातच या दोघांच्याही पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. संपूर्ण पुण्यावर आज शोककळा पसरलेली आहे, कारण जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातील या संतोष जगदाळे आणि गणबोटे यांचा मृत्यू झालेला होता.